राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान दुर्घटनेत निधन झालं. त्यानंतर अवघ्या महाराष्ट्रासह पुणे जिल्हा असेल, पिंपरी चिंचवड असेल, बारामतीवरती शोककळा पसरली. खरं तर अजित पवार यांच्या जाण्यानं मोठं छत्र जे आहे ते पिंपरी चिंचवडचं हरवलेलं आहे. कारण पिंपरी चिंचवडमधील जो विकास आहे तो अजित पवारांनीच केला आहे, हे कुणी नाकारू शकत नाही. खरं तर आज त्यांना जाऊन काही दिवस झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या हस्ती कलश आहेत त्या पिंपरी चिंचवडमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आलेले आहेत. या ठिकाणी आपण बघू शकतो की राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, सर्वपक्षीय कार्यकर्ते आहेत, ते उपस्थित आहेत. कारण यांना घडवण्याचं काम हे अजित पवारांनीच केलेलं आहे. आपल्यासोबत नाना काटे आहेत. नाना, काय सांगाल? खरं तर खूप अत्यंत आणि दुःखद घटना आहे. ज्या व्यक्तीने नेत्यांनी तुम्हाला घडवलं त्या व्यक्तीच्या नेत्यांचं अंतदर्शनासाठी तुम्हाला जावं लागलं. या ठिकाणी हस्ती कलश ठेवण्यात आलेले आहेत. तर निशब्दच म्हणावं लागेल, कारण जरी आज 7 दिवस झाले असेल तरी देखील आज जर आपण हा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहिला, या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी आलेली नागरिक पाहिलं तर असं वाटतच नाही की दादा गेलेत म्हणून, दादा आपल्यात नाहीत म्हणून. असं वाटतं की हा बंदोबस्त पाहिला तर आता दादा येतील म्हणून दादांची वाट पाहण्यासाठी ही सगळी मंडळी इथं उपस्थित असलेलं आपल्याला दिसतं. आम्हाला अतिशय धक्का बसलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. ज्या पद्धतीने या पिंपरी शहराचा शिल्पकार म्हणून दादांकडे पाहिलं जात होतं, त्या शहराचा जो विकास केला आहे तो दादांच्या माध्यमातून झाला आहे. आणि आज ही जनता पोरकी झाल्यासारखा झालेला आहे. कारण आज या ठिकाणी आम्ही सर्वच पक्षीय, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सर्व पक्षीय लोक या ठिकाणी दादांच्या दर्शनासाठी या ठिकाणी संपूर्ण शोककळा पसरलेली आहे. आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही, एवढा मोठा धक्का हा आम्हाला बसलेला आहे. नाना, ज्या दिवशी खरं तर विमान दुर्घटना झाली त्यानंतर तुम्हाला कळलंच असेल, अनपेक्षित होतं, कुणाला विश्वास बसत नव्हता. त्यावेळेस तुमची काय प्रतिक्रिया होती? तुम्हाला विश्वास बसत होता की अजितदादा आपल्यात नाही आहेत? खरं तर 8:34 मी आणि विकास पाटील फोनवर बोललो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विरोधी पक्ष नेता निश्चित करण्यासंदर्भातल्या काही चर्चा करण्यासाठी दादांनी विकास पाटलांना सांगितलं होतं. शहरातील प्रमुख मेंबर संघ ते बोलत असताना मला 8:34ला विकास पाटलांचा फोन आला की दादा देवगिरीवरनं सकाळी निघालेली आहे, आज बारामतीत जाणार आहे आणि संध्याकाळी मला माहिती द्यायची आहे पूर्ण. तर ती माझ्याकडनं माहिती घेतली आणि एक 10-15 मिनटं झाले आणि मला संतोष कोकणेंचा फोन आला, नाना बातमी पाहिली का टीव्हीवर? मी म्हटलं काय झालं? तर ते म्हटलं की दादांच्या प्लेनचा ॲक्सिडेंट झाला आहे. अक्षरशः हातापायचा गळाटा झाला. मी यूट्यूबवरनं तर त्या बातम्या चालू होत्या, विश्वासच बसत नव्हता. आणि त्यानंतर एक 5 ते 10 मिनटात लगेच दुसरा एक कॉल मला बारामतीतनं आला की तुम्ही एकटे आहात का, बाजूला कोण आहे? मी म्हटलं बोला काय झालं? तर त्यांनी सांगितलं की दादा आपल्यात राहिले नाही. म्हणजे मी तर इतका हादरलो, मी विश्वास बसत नव्हता या घटनेवरती. कारण ज्यावेळेस ती बातमी दाखवत होते, एक साईडला ॲक्सिडेंट दाखवत होते आणि एक साईडला दादा वॉकिंग करत चाललेले कार्यकर्त्यांबरोबर दिसत होते. आणि आम्हाला असं वाटत होतं की दादा उतरल्यानंतर त्या प्लेनचा ॲक्सिडेंट झाला आणि दादा आपल्यात आहे असंच भास होत होतं. परंतु नाना, तुम्ही भावनिक झालेला आहात. खरं तर पिंपरी चिंचवडचं छत्र हरवलेलं आहे. खरं तर आता इथून पुढं कोण असेल हे तुम्हालाही माहीत नाही किंवा आम्हालाही माहीत नाही. परंतु शेवटची भेट किंवा शेवटचे संवाद काय होते तुमच्यासोबतचे? 18 तारखेला निवडणूक झाल्यानंतर, निकाल लागल्यानंतर 18 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांची बैठक बारामती गेस्ट हाऊसला दादांनी लावली होती. दादांनी आम्हाला सर्वांना सूचना दिल्या, आले त्यांचं अभिनंदन. जे आले नाही त्यांना देखील ठामपणे पुन्हा एकदा उभं राहण्यासाठी दादांनी सांगितलं आणि पक्षाचं काम तेवढंच ताकदीने करण्याच्या सूचना दिल्या. जरी आज आपण 37 जण असलो तरी त्याच ताकदीने या शहराचा विकास करत असताना जर चुकीच्या घटना होत असेल तर तुम्ही ठामपणे त्या चुकीच्या गोष्टीला विरोध करा. ज्या शहरासाठी योग्य असेल त्या गोष्टीला तुमचा पाठिंबा पाहिजे. ज्या पद्धतीने मी या शहराचा कायमच विकास पाहिलेला आहे, माझ्या समोर हे शहर मी डेव्हलप करत असताना कुठल्याही चुकीच्या गोष्टीला पाठिंबा दिलेला नाही. त्याच पद्धतीनं तुमची देखील भूमिका सगळ्यांची त्या पद्धतीची असली पाहिजे, अशा सूचना आम्हाला दादांनी दिल्या. आमच्या सर्व सदस्यांची ती शेवटची दादांची भेट होती. सगळ्या गोष्टी अनपेक्षित घडलेल्या. किती मोठं नुकसान आहे पिंपरी चिंचवडचं, महाराष्ट्राचं? आमच्या सगळ्यांसाठी हा फार मोठा धक्का आहे. कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता अशा प्रकारची घटना त्याशी घडली.
आणि पिंपरी चिंचवडचं सगळ्यात जास्त नुकसान कोणाचं झालं होतं? पिंपरी चिंचवड शहराचं झालं. कारण दादांनी या शहराचं 91 पालकत्व घेतलं होतं आणि इथल्या प्रत्येक गोष्टीमध्ये दादांचं बारकाईने लक्ष होतं. इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याला घडवण्याचं काम दादांनी केलं आणि आज पिंपरी चिंचवड शहराचा भविष्यकाळातला विकास करण्याचं दादांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. आणि इकडून महाराष्ट्रामध्ये सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रभर दादांनी जे कामाचं योगदान दिलं होतं, दादांनी जे संबंध जोडले होते, त्या 7 दिवसामध्ये आपण पाहतो की इतक्या मोठ्या प्रमाणात लोक त्यांच्या अंत्यविधीला किंवा आज जसं पिंपरी चिंचवड शहरामध्ये इथं कलश आणला तसा पूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी अस्थि कलश आणलेला आहे आणि त्या ठिकाणी लोक दर्शनाला येतात आणि अत्यंत भावूक वातावरणामध्ये लोक या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. शेवटचं बोलणं कधी झालं होतं किंवा शेवटचा संवाद कधी झाला होता? 18 तारखेला दादांनी दुपारी पक्षाची मिटिंग घेतली आणि संध्याकाळी मी दादांना भेटायला त्या ठिकाणी गेलो होतो बारामती हॉस्टेलला. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दादा एका कार्यक्रमावरून आले आणि जवळपास अर्धा तास मी आणि माझ्याबरोबर काही लोक होते आणि रोहितदादा पवार आम्ही अर्धा तास एकत्र त्या ठिकाणी दादांच्या समवेत होतो. दादांनी त्या ठिकाणी झालेल्या निवडणुकीसंदर्भात काही आढावा घेतला आणि भविष्यकाळामध्ये आपल्याला कुठल्या दिशेने काम करायचं या संदर्भात काही सूचना केल्या आणि जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात ती चर्चा चाललेली होती. आणि त्या ठिकाणी दादांनी म्हणजे एक डबा होता, लाडू आणले होते आणि दादांनी स्वतःच्या हाताने आम्हाला सगळ्यांना लाडू खायला दिले. तर ती दादांची आमची शेवटची भेट होती स्वतःची. नाना काय सांगाल? खरं तर जेव्हा जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये दादा आले त्यावेळेस तुम्ही सोबत असायचात. अगदी शेवटी म्हणजे काही जे आजी माजी नगरसेवक आहेत ते त्यांना सोडून गेले तरी तुम्ही स्वतः त्यांच्यासोबत होतात. अगदी शेवटपर्यंत लढलात तुम्ही त्यांच्यासाठी. नक्कीच, कारण या शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक कार्यक्रमाला वेळेवर येणारा नेता हा वेळे अगोदर गेल्याचा शोक हा संपूर्ण महाराष्ट्रावरती आहे. जरी या शहरातले अनेक सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून दुसऱ्या पक्षात गेले असले तरी पण आम्ही ठाम भूमिकेत, आम्ही असेल अजित मोर्शद कोंडवे असेल, आम्ही सर्व मंडळी ठामपणे दादांबरोबर थांबलेलो आहोत. दादांचे आम्हाला ज्यावेळेस राजकारणात पदार्पण झालं त्या दिवसापासून मार्गदर्शन आहे आणि अशा डेव्हलपमेंट करणाऱ्या, पुढले 5-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा नेत्याचा कार्यकर्ता असल्याचा अभिमान आम्हाला आहे आणि त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून या शहरात आम्ही काम करत आहे. त्यामुळं निश्चित संपूर्ण राष्ट्रवादी परिवार हा पोरका झालेला आहे. मोंडवे साहेब काय सांगाल? खरं तर शेवटी ज्यावेळेस महानगरपालिकेची निवडणूक होती आत्ता त्यावेळेस तुमची भेट झालेली असेल, काय आठवण येईल तुमच्या? नाही, दादांची माझी आत्ता इलेक्शनला आमचा पराभव झाला तेव्हा आम्ही दादांना भेटायला गेलो तर ते म्हणले अरे पराभव होत असतात, तू काय काळजी करू नकोस. म्हणजे काही गोष्टी दादांच्या आठवण येतील. दादा होणे, दादासारखा परत म्हणजे अजून दादाला 44-45 वर्ष लागली इथपर्यंत यायला. इथून पुढं असा नेता होणार नाही. या शहराचा विकास एकदम ठप्प झालेला आहे. महाराष्ट्राच्या सगळी जनता दादाच्या एकदम मनापासून सगळ्यांना हळहळ लागते. कुठल्याही समाजाचा जरी माणूस असला ते दादाला हळहळ लागते. आपण म्हणतो की बाबा हे माणूस BJPचं आहे, तसं नाही आहे. BJPच्या बी काही लोकांना हळहळ लागलेली आहे. त्यामुळं या खरोखरच दादांना मनापासून मी आमच्या कुटुंबातर्फे आणि आमच्या पिंपरी चिंचवड शहरातर्फे आम्ही दादा आमच्या मनात आहे, दादा आमच्या मनातच राहणार. दादांच्या कुटुंबाला आम्ही कधी सोडून जाणार नाही. जोपर्यंत आमचा जीव आहे तोपर्यंत आम्ही त्यांच्याच सगळं राहणार. हे आम्ही सगळ्यांनी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नानासाहेब असेल, अजित भाऊ असेल, आम्ही सगळ्यांनी नवनासाहेब आम्ही सगळे एकत्र असताना आम्ही दादांच्या कुटुंबावर प्रेम करीत राहणार. खरं तर या ठिकाणी अजित पवार यांच्या अस्थि कलश आणण्यात आलेला आहे. 3च्या नंतर पवना नदीमध्ये ते अस्थि विसर्जन करण्यात येणार आहे. तर ते सर्वपक्षीय नेते आहेत आणि त्यांनी आठवणला उजाळा दिला आहे, हळहळ व्यक्त केली जात आहे. खरं तर पिंपरी चिंचवडचं मोठं नुकसान झाल्याचं त्यांचं म्हणणं आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड.